शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथे 1 जुलै रोजी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास किराणा दुकानदार गोपालसिंग परदेशी यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. संशयित आकाश पवन इच्छे फरार झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी संजय सिंह बिकनसिंह परदेशी याने दिलेल्या माहितीनुसार रात्री सुधीर नारायण पाटील यांच्याकडून फोनद्वारे कळाले की त्यांचे काका गोपालसिंह परदेशी यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत आहे. त्यानंतर संजय परदेशी घटनास्थळी पोहोचले असता काकांचे घर आतून बंद होते व घराबाहेर 4 ते 5 गावकरी उभे होते. काकांना आवाज दिला असता आतून आवाज न आल्याने शंका आली. लोखंडी दरवाजा आतून बंद होता तर लाकडी दरवाजा अर्धवट उघडा होता. अर्धवट दरवाजातून बघितले असता गोपालसिंह परदेशी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना हाक मारून जागे करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही प्रकारे हालचाल झाली नाही. गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने थाळनेर येथील पोलीस स्टेशनला सदर प्रकाराबाबत माहिती देण्यात आल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही दरवाजे आतून बंद असल्याने टेरेस वरून घरात प्रवेश करण्यात आला. घरात पाहणी दरम्यान गोपालसिंह परदेशी यांचा मृतदेह दिसून आला व त्यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसून आले. जिना, टेरेस आणि घराबाहेर रक्ताचे डाग आढळले. हे रक्ताचे डाग पिळोदा गावातील आकाश पवन इच्छे याच्या घरापर्यंत दिसून आले. आकाशच्या घरचा दरवाजा उघडून पाहिले असता घरात कोणी दिसून आले नाही परंतु बाथरूमपर्यंत रक्ताचे डाग आढळले. आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता आकाश हा रात्री 12:30च्या सुमारास मोटरसायकलने गावातून निघून गेल्याचे सगळ्यासमोर आले असून आकाश इच्छे याच्यावर संशय असून सध्या तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे पिळोदा गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक सो. श्रीकांत दिवरे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, थाळनेर पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. गुन्ह्याचा पुढील तपास थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील हे करीत आहे.